रायगडच्या खोपोलीमधली ही सगळी घटना आहे आणि रायगडच्या खोपोलीमध्ये जे ड्रग्ज कनेक्शन सापडलेलं होतं त्या सगळ्याचं आता आंतरराष्ट्रीय प्रकरण आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर येताना दिसतंय। खोपोलीमधल्या ड्रग्जचे कंटेनर हे जहाजांच्या मार्फत परदेशामध्ये पाठवले जायचे। कंटेनर मालक, निर्यातदार आणि केमिकल पुरवठादारांची आता या सगळ्या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे। आपल्या सोबत आहेत प्रवीण, काय अधिकची माहिती आहे? आंतरराष्ट्रीय कनेक्शन सापडलेलं आहे खोपोलीमधलं। एका फॅक्टरीवरती धाड टाकत खोपोली पोलिसांनी जवळपास 325 कोटीचं जे ड्रग जप्त केलं। या ड्रग प्रकरणाचे धागेदोरे आता परदेशामध्ये असल्याचं जवळपास समोर आलेलं आहे। तपासामध्ये एक कस्टम क्लिअर एजंटला देखील अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्या तपासामध्ये आता जवळपास असं समोर येत आहे की परदेशामध्ये अनेक ठिकाणी हा जो काही एमडी ड्रग होता हा पोहोचवला जात होता। आणखी एक अपडेट आपल्याला प्रेक्षकांना द्यायला आवडेल की याच्यामध्ये आता 5वा आरोपी देखील काल पोलिसांनी उशिरा अटक केलेला आहे आणि तो जो काही कच्चा माल लागत होता। त्यामुळे या संपूर्ण घटनेचे धागेदोरे कुठपर्यंत जातात हे बघणं महत्त्वाचं आहे।